किल्ले तिकोना उर्फ वितंडगड याविषयी आपण माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, भटकंती चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण अशा किल्ल्याला भेट देत आहोत की जे मावळ तालुक्यातील पवनानगर परिसरातील तिकोना हा किल्ला आपणा सर्वांनाच परिचित असेल। आज ह्याच तिकोना किल्ल्याला आपण आज भेट देत आहोत भटकंती चॅनलच्या माध्यमातून। चला तर जाणून घेऊया या किल्ल्याविषयी पूर्ण माहिती। चला तर आपली पुढली जर्नी तिकोना किल्ला, तर आपण आता सुरुवात करतोय तिकोना किल्ला चढण्याची। वरती पोरं आहेत बरं का, आवाज येतोय। किल्ल्याला जाण्यासाठी खडतर वाट आहे, वाट दगडी धोंड्यातून असून आता किल्ला चढत आहोत आम्ही। किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर पूर्ण घनदाट जंगलाने व्यापला आहे, पाहू शकता। वाट छोटी असल्यामुळे मार्ग काढीत काढीत आम्ही चाललो आहोत। माझ्या पाठीमागे पाहू शकता एकदम बारीक वाट गडावर जाण्यासाठी आहे आणि गडाच्या एकदम आपण निम्म्यापर्यंत आलोय। पूर्ण साईडला झाडी आहेत, चालताना दम लागतो। हा पायरी मार्ग आहे पूर्ण। हा बघा आमचा सरदार कसा चढतोय। हा मावळचा मावळा आहे, त्यामुळे कणाकण कणाकण गेला पुढं। किल्ल्याच्या वरती आलोय, म्हणजे एकदम वरती पण नाही, मधोमध्ये। अगदी समोर दिसतो तो लोहगड, त्या शेजारी विसापूर आणि ह्या डोंगराच्या पाठीमागं तिकोना। या हे अजून आमचे मावळे आल्यात चालत। मी शॉर्टकट घेतो। वरती माहिती देणार आहे का? गाईड नाही, गाईड नाही का? एक जण होता ना तो पहिला? नाही आता सध्या कोणी नाही। हे लावलेलं प्रत्येक जागेवर लावलंय ना? ठीक आहे, धन्यवाद। समोर दिसतो तो तिकोना किल्ला आणि सर्वात उंच जो तिकोना किल्ल्यावरती जो झेंडा फडकतोय तो टेहळणी बुरुज। कारण हा किल्ला मुळातच टेहळणी बुरुज आहे। पाहू शकता चढाई किती डेंजर आहे ती।
आता आपण मूळ किल्ल्याकडे चढत आहोत. किल्ल्याच्या मध्यभागी आलो आणि किल्ल्याला वरती चढण्यासाठी काही आपल्याला सुरक्षेच्या अभावाखाली त्यांनी येथे व्यवस्थित सुरक्षा आपली काय व्हावं नाही यासाठी त्यांनी केली आहे. निम्मा किल्ला चढल्यावर थोडासा विश्रांती म्हणून किल्ल्याच्या मधोमध बसलोय. आपण पाहू शकता हा नजारा. वाट फार खडतर आहे. वाट नाही म्हणली तरी चालन. दगडातून पाऊल वाट काढत काढत चाललोय आम्ही. मित्र माझा वरती गेलाय, मी थोडा विश्रांतीसाठी इथं थांबलोय. माझ्या पाठीमागं बघू शकता पूर्ण किल्ल्याचा परिसर आहे आणि माझ्या समोरच्या साईडला तो दिसतोय तो पवन मावळ खोरं पूर्ण, आणि त्या साईडला पवना डॅम तुम्हाला दिसत असेल आणि त्यालाच लागून हा छोटा बंधारा. वारू हे गाव आहे आणि ठोले मळवंडी म्हणून एक गाव आहे शेजारी. त्या ठोले मळवंडीचा हा छोटासा डॅम आहे. दम लागल्यामुळं थोडा विश्रांतीसाठी इथं विसावा घेतलाय. आता आपण पुढली चढाई किल्ल्यावर चढत आहोत. चला तर मग थोडी विसावा घेतल्यावर आपण किल्ल्याच्या दिशेने कूच करत आहोत. सुरक्षा रक्षकाच्या दृष्टिकोनातून रेलिंग जागोजागी लावलेले आहेत. गड किल्ल्यावर व्यवस्थित जाता यावं, कुठले दुखापत होऊ नये यासाठी सुरक्षेचा अभाव या ठिकाणी ठेवला आहे. हे बघू शकता. निम्म्या किल्ल्यावर आल्यावर हे त्यांनी रेलिंग लावलेली आहे आणि ह्या बाजूला किल्ल्याच्या पडेल्या साईडला हा या मुळशीचा खोरा, पूर्ण मुळशी तालुका. चला तर मग पुन्हा वाट तशीच आहे. दगडी धोंड्यातून वाट काढीत काढीत किल्ल्याच्या दिशेने आपण चाललोय. मित्र फार किल्ल्याच्या वरच्या बाजूला गेलाय असं मला तरी वाटतंय. चढण्यास फार अवघड असल्यामुळे आणि पायात बूट नाही, चप्पल आहे. चप्पल सटकली तर कार्यक्रम. बघा किती खतरनाक पाहिलं ना. तर असो, त्या टायमाला आपले मावळे कसे चढले असतील ह्याचा आपण थोडक्यात ह्या ठिकाणी अंदाज घेऊ शकतो. हा मित्र दिसला दिसला. तबाका 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 शेजारी बसलाय, पाण्याची बॉटल घेऊन गेलाय. पाण्यास गड चढताना कधी पण साहजिकच आहे, ताण लागतेच. अगदी किल्ल्याच्या पहिल्या बुरुंज पाशी आपण आलोय. आता मी तुम्हाला दाखवतो. फ्रंटेजचा कॅमेरा चालू करून तुम्हाला पुढलं दृश्य दाखवतो. पहिला बुरुंज आणि त्याच्याच खाली दगडाच्या ह्याच्यात कोरलेला हा पहिला किल्ल्याचा प्रवेशद्वार पाहू शकतो. पण त्या टायमाला दरवाजा वेगळा असणार. गडकोट किल्ल्याची आता दुरुस्तीची कामं चालू असल्यामुळे हा त्यासारखाच दरवाजा हुबेहूब इथं बसवण्यात आला आहे. महत्त्वाची सूचना इथं दिलेली आहे. गडावर मद्यपान, धूम्रपान, ध्वनी प्रदूषण व कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार होणार नाही ह्याची पर्यटकांनी काळजी घेतलीच पाहिजे. शेवटी आपल्या गडकोट किल्ल्याची आपणच सुरक्षा ठेवली पाहिजे, कारण येणाऱ्या पिढीला हे समजलं पाहिजे. आपला इतिहास हा सगळा समजला पाहिजे त्यांना. त्यासाठी आपण याची निगा राखणं हे तेवढंच गरजेचं आहे. गड किल्ल्याच्या प्रवेशद्वारामध्ये आत आल्यावर हे आपल्याला दगडामध्ये काही कोरलेलं दिसतंय. बहुतेक शिपायांना बसण्यासाठी ही व्यवस्था केली असावी. चला काही कामं आता इथं चालू आहेत.
इथून जरा वाट चांगली वाटते. मग किल्ल्याची दुरुस्तीची कामं आत्ता सध्या चालू आहेत. गड किल्ल्याची दुरुस्ती असल्यामुळे जागोजागी आता पायऱ्यांची कामं चालू आहेत, पण थोड्याच प्रमाणात दुरुस्ती केली आणि काही तशीच आहे. आता लगेच 100 फुटावर आपण आल्या हाही तसाच आपल्याला पुढे दिसतो. हा आता दुसरा बुरुंज लागलाय, गडाचा दुसरा बुरुंज. बरोबर दोन्ही साईडला बुरुंज आहे, तिथे दाखवतो तुम्हाला मी. पहा, हाय का वाट. पावसाळ्यात किती अवघड असं इथून येणं. आणि पवन मावळ खोऱ्यामध्ये इतका पाऊस जोरात असतो की प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडतो इथं. बघा कसं आहे, दोन्ही साईडला बुरुंज, मध्ये रस्ता आहे. मालाची वरून खाली वाहतूक करण्यासाठी रोपवे ठेवलाय छोटासा. अजूनही गड बराच उंच आहे. समोर जो भगवा झेंडा फडकतोय तिथून किल्ल्याचा मेन दृश्य, वरचा पठार आपणास पाहायला मिळेल. गडावर आपण आल्यावर आपल्याला पहिलं दर्शन होतं ते बजरंगबलीचं. ह्या देवाला सफेददान मारुती मंदिर असं संबोधलं जातं. पाहू शकतो गडावर पहिलंच मंदिर लागलं ते मारुतीचं, बजरंगबलीचं. आपण पाहू शकतो पूर्ण पाषाणाला कोरून त्याच्यामध्ये मूर्ती बनवलेली आहे, घडवलेली आहे. पूर्ण पाषाणाला कोरून बजरंगबलीची मूर्ती इथं घडविण्यात आली आहे. पाहू शकतो आपण. बोला बजरंगबली की जय. बोला बजरंगबली की जय. जय श्री राम. पुढील वाट काढीत काढीत आपण परत किल्ल्याच्या दिशेने चाललो आहेत. काही पर्यटक वरून येतात, पाहू शकता. आणि साईडला ही पूर्ण दरी आहे. पाहू शकता दरी, पूर्ण दरी आहे. जराही थोडासा तोल जरी गेला तरी कार्यक्रम. गडावर आल्यावर आपल्याला काही प्रमाणात बांधकामाचे अवशेष या ठिकाणी पाहावयास मिळतात. थोडक्यात त्या टायमाचे हे वाडे असू शकतात. माझ्या पाठीमागं आपण बघू शकता हे बांधकामाचे अवशेष आहे. मी थोडक्यात वाड्याचे अवशेष आहे. मी त्या टायमाला शिपायांना राहण्यासाठी छोट्या छोट्या खोल्या काढल्या असावेत व त्याचे हे बांधकामाचे पायाचे अवशेष फक्त आता इथं राहिलेले आहेत. हे बघा, हे बांधकामाचे अवशेष आहे. छोटस तुळशी वृंदावन हे पाहावयास मिळतंय. तुळशी वृंदावन. इथं देखील बांधकामाचे अवशेष आपणास पाहावयास मिळतात. बहुतेक गडावर अनेक प्रमाणात शिपाई असू शकतात. त्यांची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित व्हावी यासाठी हे अवशेष आजही आपणास पाहावयास मिळतात. त्यालाच लागून एक पाण्यात कोरलेलं आहे, पाण्याचा तलाव आहे. बघू शकता. आणि समोरच श्रीरामाचं मंदिर आहे. तेही बरोबर डोंगराच्या ह्याच्यात,
म्हणजे जवळजवळ कपारीमध्येच कोरलं गेलं. आपण तिथं जाण्याचा प्रयत्न करूया. छोटीशी वाट आहे. हा वरून पाण्याचा नजारा बघा. हा छोटासा त्या टायमाला शिपायांना व गडावरील लोकांना पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी हा छोटासा तलाव यांनी कोरलाय किंवा खोदलाय असं देखील म्हणता येईल. अद्भुत कला म्हणायची. पूर्ण दगडामध्ये कोरलंय मंदिर. हरि ओम. बघा किती गुफा आहे. हे देखील कोरीव काम करून आतमध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे. गडावरील तलाव व मंदिर व हनुमान मंदिर व शिपायांच्या वाड्याचे अवशेष पाहिल्यावर आपण पुढे गडावर चढण्यासाठी कूच करीत आहोत असं म्हणले तरी चालेल. त्या काळी गडावर चढण्याचा आपण प्रयत्न करतोय.